बबलू, हे कुठे होतास तू? आणि एवढा का दमलायस? नेमकी बाईक बंद पडली आणि त्यात किरणने माझं भांडण झालंय. काय? तुझी बाईक बंद पडली म्हणून ती भांडली तुझ्याशी? मग ते सारखं सारखं जॉबला उशीर होतोय मग बोल रागा रागात नोकरी माझ्यामुळे लागली तुला. अरे असं नाही बोलायचं बबलू, तू हर्ट केलंस तिला, दुखावली असणार आता बिचारी. जे मला माहिती आहे तेच परत मला काय सांगतेस? त्यापेक्षा मला मदत कर तिचा राग घालवायला. तुला कशी मदत केली मी? तुझ्या फोटोग्राफरकडे घेऊन जायला. जरा हळू बोल ना, घरात कोणी ऐकलं तर. तुला कशी मदत केली मी फोटोग्राफरकडे घेऊन जायला? त्याची मला माहिती आहे, तेच का सांगतोयस परत? काय नाही, तिला मी मस्तीमध्ये बोललो होतो, पण मला काय माहित ती मनाला लावून घेईल. पण लागणारच ना बिचारी. तू आता काय कर माहितीये, फोन कर आणि तिला सॉरी म्हण. सॉरी बोललो, फोन उचलत नाही माझा. फोन नाही उचलत आहे? मग नको करूस फोन आणि मेसेज पण नको करूस. असं कसं? फोन नको करू, मेसेज नको करू, ती चिडेल माझ्यावरती अजून. नाही चिडणार रे, तू थोडा वेळ दे तिला, थोडी स्पेस दे तिला. खरंच? आणि तसंही ह्या बाबतीत तू माझा ऐकणार आहेस, हे ठरलंय ना आपलं ऑलरेडी. हो. एक मिनिट, तू कोणाला फोन लावतोयस? बबलू, आता काय ठरलं आपलं? फोन कट कर आधी. नाही, जोपर्यंत ती फोन उचलत नाही तोपर्यंत मी फोन करत राहणार. किरण 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 उचल. अरे बबलू, सिंगलच राहणार आहे. नको. खालती ठेवा. हे घ्या. मी या घरात राहू नये असं वाटतं का तुला? काय झालं, असं का बोलताय तुम्ही? हा, आता कुठे सगळं सुरळीत होतं अशी आशा दिसते, सगळं नीट चालू आहे. मग अशा वेळी तुम्ही इथून जावं असं का वाटेल मला? असं का बोललात? खरं सांग, मी इथे राहावं असं वाटतंय ना तुला? मनापासून सांग. आणि जर तुला वाटत असेल की मी या घरात राहावं तर हे सगळं करणं बंद कर. काय झालं? काही चुकलं का माझं? खूप चुकलंय तुझं. हे मला चहा आणून देणे, माझं जेवणाची वेळ पाळणे, मला जेवण आणून देणे, माझी सेवा करणे प्लीज बंद कर. ते कर्तव्य आहे माझं. मग ते इतकी वर्ष केलंस ना तू, आता हे सगळं बंद कर प्लीज. चूक पार पाडलेस आत्तापर्यंत तुझं कर्तव्य, पण नवरा म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडलं का? नाही ना. आणि खरं सांगू का, मला आता सगळं करता येतं. मला भात लावता येतो, मला भाजी करता येते, शेपूची तर भाजी. इथे मी थांबलोय ती तुझी सेवा करायला, माझी सेवा करायची नाही, कळलं? बस 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 बस. आणि हा चहा तू पी, तुमची सेवा मी करणार आहे, प्या. त्यासाठी इथे थांबलोय. स्वप्न तर बघत नाही आहे ना मी. आणि अचानक झोपेतून उठल्यावर हे स्वप्न तुटणार तर आहे ना? अमृता मॅडम, हेच सत्य आहे. मग आता हे सत्य असंच राहू द्या. आणि माझी केली तेवढी सेवा खूप झाली, आता मला करू द्या. हे घ्या. भाडे करू आहे मी, विसरलात का? त्यामुळे चहा नाही पिऊ शकत बाबा, भाडे करू. भाडे करू आहात ना? मग द्या आईंना भाडं. पण मी तुमच्याशी कसं वागायचं, तुमच्यासाठी काय करायचं हे नका मला सांगू. द्या, चहा प्या. हात खूप खराब आहेत, मी धुवून येतो पटकन. काय किती किती डाग आहेत तुमच्या हातावर, किती खराब झालेत हात. मी ते मेकॅनिकचा हात आहे, डिझेलनी धुतलं ना की स्वच्छ. त्या हातामुळे चारित्र्यावर एवढे डाग पडले आहेत, ते कसे काय धुतले जाणार? असो, चला असं चहा पिऊया. द्या. थांबा थांबा, मी देते. मी देते. घ्या. हो, कॅरेट स्टाईल.
तुम्ही पण प्या मॅडम. हो मी पिते, आधी तुम्ही प्या. थंड होईल, आपण दोघ जण एकत्र पिऊया. हो. ठेवू अजून? नाही नाही नको, कमाल झाला चहा. फक्त त्याला डिझेलचा वास येतो. हात धुवून येतो. आज खूप हुशारीचं काम केलंस तू. एक एकदा मोठ्या मोठ्या डील क्रॅक करणं खूप सोपं असतं, पण असं ग्राउंड लेवलला जाऊन काम करणं अवघड असतं. कसं जमतं तुला? अशा गोष्टी जमवायच्या नसतात, आपोआप जमून जातं. आणि आपल्या मनात चांगल्या भावना असल्या ना की समोरच्यापर्यंत सुद्धा चांगल्याच भावना पोहोचतात. फसवायचा हेतू तर तसाही नसतो आपला. म्हणूनच मनात चांगला भाव असेल तरच तो समोरच्याला दिसेल. भावना पोचतात. माझ्या भावांना पोचलं का? कसल्या भावना? कसल्या भावांना? ओळख. काय ना सारंग सर, मला आधी वाटायचं की मी तुम्हाला खूप चांगलं ओळखते, पण नाही, तसं नाहीये. हे चांगल्या अर्थाने घ्यायचं की वाईट? ते आता तुम्हीच ठरवा. मला भूक लागली. इथे काही नाही मिळणार आहे. इथेच मिळेल. काय? तुला पाहिलं की पोट भरतं माझं. हो मग आधी नाही का सांगायचं? काय केलं असतंस तू? एका माणसाचं जेवण कमी बनवलं असतं ना. उगाच कष्ट केले मी. मग आता जेवायला देतेस का? देऊ का? हे घ्या. आज खूप हुशारीचं काम केलंस तू. एक एकदा मोठ्या मोठ्या डील क्रॅक करणं खूप सोपं असतं, पण असं ग्राउंड लेवलला जाऊन काम करणं अवघड असतं. कसं जमतं तुला? अशा गोष्टी जमवायच्या नसतात, आपोआप जमून जातं. आणि आपल्या मनात चांगल्या भावना असल्या ना की समोरच्यापर्यंत सुद्धा चांगल्याच भावना पोहोचतात. फसवायचा हेतू तर तसाही नसतो आपला. म्हणूनच मनात चांगला भाव असेल तरच तो समोरच्याला दिसेल. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.